जॉब 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 सुपरवायझर, सिक्युरिटी गार्ड, सफाई कामगार, कंपनीमध्ये काम. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे मालेगाव ब्लड बँकेच्या खाली सडाण नाका. आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. शिवीगाळ. बेमुदत मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती बंद. व्यापाऱ्यांनी पुकारला बंद. सभापती व्यापाऱ्यांमध्ये झाला वाद. सभापती यांनी व्यापाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप. व्यापाऱ्यांची मनमानी, आरोप खोटा, तर बाजार समितीचे पुस्तक वापरण्यास व्यापाऱ्यांचा विरोध. सभापती चंद्रकांत शेवाळे. तर व्यापाऱ्यांचे अकाउंट चेक करण्यासाठी दिले आयकर विभागाला पत्र. बघा काय आहे प्रकरण फक्त रयत राज्य न्यूजवर. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व्यापारी आणि बाजार समितीचे सभापती चंद्रकांत शेवाळे यांनी बैठक बोलवली होती. त्या बैठकीदरम्यान वाद झाला आणि त्या दरम्यान सभापती शेवाळे यांनी व्यापाऱ्यांना उद्देशून शिवीगाळ केली असा आरोप व्यापाऱ्यांनी करत, जोपर्यंत सभापती शेवाळे हे राजीनामा देत नाही, माफी मागत नाही, तोपर्यंत भाजीपाला मार्केट बेमुदत बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. माननीय सभापती साहेबांनी आम्हाला पत्र दिलं की सर्व व्यापारी तुम्ही मीटिंगसाठी येण्यात यावे. सर्व व्यापारी मीटिंगला गेल्यानंतर विषय मार्केट फीच्या संदर्भात होता. आता त्या संदर्भात त्यांना आम्ही सांगतोय की बुवा इतर मार्केटमध्ये जे चालू आहे त्या मार्केटमध्ये आपण आपलं मार्केट हे महाराष्ट्राच्या बाहेर नाही आहे. ज्या महाराष्ट्रात जे जे मार्केट आहेत, मुंबई असेल, मुंबईला असेल, नाशिक असेल, त्याप्रमाणे आपण त्या गोष्टी आपण तुमचं उत्पन्न वाढव त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू. पण तिथे गेल्यानंतर त्यांची जी दादागिरीची भाषा, ती भाषा ही अतिशय सांगण्यासारखी सुद्धा नाही. त्यांनी शिवीगाळ केली व्यापाऱ्यांना आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा 15-20 दिवस आम्ही जे सल्ले देतोय मार्केट कमिटीचं उत्पन्न वाढव, त्या संदर्भात आपण सर्वजण प्रयत्नशील राहू. तर त्या विचार करतात नाही, मी 15-20 दिवसात तुमचं ऐकणार नाही, नंतर कोणाचा बापाचं ऐकणार नाही, मी माझं करायचं मीच करेल आणि त्याशिवाय मी मागे हटणार नाही. तुमचं नाव काय आणि काय सांगणार, तुमची मागणी काय, कधीपासून? माझं नाव दीपक युवराज बच्छाव. आज चर्चेसाठी बाजार समितीमध्ये सभापती साहेबांशी गेलेले असताना तेथे चर्चा सुरू असताना त्यांनी सुरुवातीला अरेरावीची भाषा करत नंतर आमचा वडिलांचा उद्धार करत, तरी आम्ही तिथपर्यंत थांबलो. शेवटी आमचे सर्व आडत्यांचा, आमच्या आईचा उद्धार करत त्यांनी जे बोलले, जे वाक्य वापरले ते आम्हाला कधीच सहन होणार नाहीत. आमचे आईवडील आमचं सर्व काही आमचं दैवत आहेत, आम्ही ते सहन करू शकत नाही. त्यांची जी धमकीची जी भाषा चालू होती, नंतर शेवटी आईबद्दल जे अपशब्द आले, आम्ही शेवटी तिथून उठून निघून आलो त्या मीटिंगमधून. त्याच्या आता निषेधार्थ आम्ही बुधवारपासून मार्केट जोपर्यंत ते माफी मागत नाही आम्ही मार्केट बेमुदत बंद ठेवणार आहोत. त्यासोबत आमची सर्वांची त्यांनी राजीनामा द्यावी या अशी आमची सर्वांची मागणी आहे. मी दिलीप काशीनाथ अभोणकर, भाजीपाला आडत असोसिएशनचे माजी अध्यक्ष. आम्ही चेअरमन साहेबांनी आम्हाला मीटिंगला बोलवलं होतं. आपलं मार्केट फीचं उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही तिथं चर्चा करत असताना त्यांनी अपशब्द वापरले. आम्ही त्यांना पर्याय सुचवत होतो, असं नाही असं करा, असं नाही असं करा. तर ते आमचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळं आता आमच्या असोसिएशनने आमच्या आई वडिलांच्या वरून जे अपशब्द वापरले गेले त्याबद्दल युनियनने असा ठराव केला आहे की मार्केट उद्यापासून बेमुदत बंद ठेवायचं. त्याला धान्य मार्केटचा पण सपोर्ट आहे, भाजी मार्केट, फ्रूट मार्केट हे पण त्याच्यात सपोर्ट आहे. यावर सभापती चंद्रकांत शेवाळे यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की मी शिवीगाळ केली नसून हा आरोप खोटा आहे व व्यापाऱ्यांची मनमानी चालू आहे. बाजार समितीचे पुस्तक ते वापरण्यास मनाई करता. बाजार समितीला माहिती नाही की ते बाजार बंद ठेवत आहे. असे असेल तर समिती त्यांच्यावर कारवाई करेल. कोणी किती माल विकला ते बाजार समितीला सांगत नसल्याने बाजार समितीने थेट आयकर विभागाला पत्र तयार केले असून या व्यापाऱ्यांची अकाउंट चेक करायला त्यांनी सांगितले आहे. त्यांनी किती कमावलं आणि समितीला किती फी भरली
याचा ताळमेळ बसवून नंतर फौजदारी गुन्हा दाखल करू असे सभापती यांनी सांगितले. दरम्यान या वादामुळे मात्र शेतकऱ्यांचे व मजुरांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. हा 100% खोटा आहे. हा कुठलाही असा काही विषय नाही. मी माझ्या माणसांना जेव्हा दन करून सांगत होतो तर त्यांनी सांगावं, शपथ घेऊन सांगावं, त्यांनी गणपतीची शपथ घ्यावी आणि सांगावं की ते कोणाला बोलत होते असं. परंतु त्यांना इथं फक्त विषयाचं विषयांतर करायचं आहे म्हणून हा त्यांचा सर्व विषय आहे, बाकीचं काही नाही. आणि मग राहिला विषय कुठे मार्केट बंद ठेवतात का काय, मला कुठलीही कल्पना नाही. बाजार समितीला त्यांनी अशी कुठलीही माहिती दिलेली नाहीये. आणि जर का कोणी असं बिगर सांगून करत असतील तर बाजार समिती त्यांच्यावर कार्यवाही सुद्धा करेल. आणि एवढंच नाही, जर जे काही असेल फारच कोणाला काही वाटत असेल कोणी किती माल विकला तर मी इन्कम टॅक्स विभागाला पत्र तयार केलेलं आहे की जेवढे ना आम्ही लायसन्स दिलेलं आहे सर्वांचे अकाउंट मी चेक करायला लावणार आहेत आणि त्याच्यातून त्यांनी किती व्यवसाय केलेला आहे आणि त्यांनी बाजार समितीला किती फी भरलेली आहे आणि त्यांच्यावर नंतर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करायचा याची पण मी आता तयारी करतोय. जसं आज आम्ही सांगितलं की आम्ही आता तुम्हाला बाजार समितीचं पुस्तक देऊ. बाजार समितीचं पुस्तकावर आम्हाला समजेल ना कितीचा व्यवहार होतो, परंतु हे मानायचं नाही, त्यांना कायदेशीर पुस्तक घ्यायचं नाही, त्यांना कायदेशीर व्यवहार करायचा नाही. त्याच्यामुळे ह्या व्यापाऱ्यांनी फक्त हा आगाऊ तांडव केलेला आहे. बाकीचा विषय इथं कुठलाही नाही. की त्या बाजाराकडून मिळणारं उत्पन्न 50 पैसे आणि त्यांच्यावर होणारा खर्च हा 1 रुपये. आणि ज्या वेळेस ते व्यापारी ज्यावेळेस खऱ्या पद्धतीने सांगतील की आम्ही एवढा माल विकला आणि त्यांना जी काही शासनाने फी लावून दिलेली आहे त्या फी प्रमाणे त्यांनी ते पैसे बाजार समितीकडे भरणं हे अपेक्षित, कायद्याला अपेक्षित असतं. जे लोक लाखो रुपयाचा व्यवसाय या ठिकाणी करतात आणि काहीतरी रुपयांमध्ये 100 रुपयामध्ये 1000 रुपयामध्ये या ठिकाणी आमच्याकडे आकडे देत असतात की तुम्ही जर चांगल्या पद्धतीने परतावा या मार्केटला दिला तर मार्केटकडे जर 2 पैसे आले तर तो तुमच्यावरच खर्च होईल, विकास वाढेल. या ठिकाणी मार्केटकडून सर्व सुख सुविधा त्यांना पुरवल्या जातात. लाईट त्यांना पुरवलं जातं. लाईट 10 दिवसाचे 10 वाजेपर्यंत यांचे लाईट चालू असतात. ते यांना बोलायचं काम नाही. म्हणजे मन मुराद व्यापाऱ्यांनी ठरवलं की मार्केट बंद तर मार्केट बंद, मार्केट चालू तर मार्केट चालू. शासनाचं कायदे नाही मानायची, नाही पुस्तक घ्यायचे तर नाही घ्यायचे. आणि अशा पद्धतीने जेव्हा त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला आता पुस्तकं देऊ आणि शासनाचे नियम आहेत, शासनाचे नियम आहेत की ते पुस्तक बाजार समितीचं पुस्तक आरत्यांनी वापरून. त्याच्यानंतरचा विषय आहे की अनेक काही ज्यांना मार्केट कमिटीने ते गाळे दिलेले आहेत त्यांना व्यवसाय करण्यासाठी, त्यांनी परस्पर दुसऱ्यांना विकून टाकलेले आहेत. कुठलीही बाजार समितीची परवानगी घेत नाही, बाजार समितीला काही सांगत नाही. आणि ज्या बाजार समितीने जे नाव तिथं टाकायला लावलं असेल, बाजार समितीला कुठलंही माहिती न सांगता जे पाहिजे असेल ते नाव टाकलं जातं, पाहिजे असेल तो नंबर टाकला जातो, कोणालाही परस्पर व्यवहार केले जातात. कुठलंही बाजार समितीला विचारलं जात नाही. आणि